आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। 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 उपवर्गीकरण रद्द झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पनवेल महानगरपालिका क्षेत्र व पनवेल विधानसभा यांच्या वतीने उपवर्गीकरणाच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पनवेल येथे जाहीर निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार तसेच रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड यांच्या सूचनेनुसार हे आंदोलन पार पडले। या आंदोलनात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच उपवर्गीकरणाला विरोध करणारे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। आंदोलनानंतर आपल्या विविध मागण्यांचे निवेदन पनवेल प्रांत कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आले। यावेळी शरद पाटील, रायगड जिल्हा उपाध्यक्ष मोनीश गायकवाड, प्रमुख प्रभारी पनवेल महानगरपालिका मोहन गायकवाड, रायगड जिल्हा पक्ष प्रवक्ता व कार्याध्यक्ष महानगरपालिका विजय गायकवाड, पनवेल विधानसभा अध्यक्ष प्रभू जाधव, पनवेल महानगरपालिका उपाध्यक्ष प्रवीण जाधव, पनवेल शहराध्यक्ष गौतम कांबळे, पनवेल विधानसभा सचिव मोहन बलखंडे, कळंबोली शहराध्यक्ष मल्हारी घाट विसावे, खारघर शहराध्यक्ष आशिष कदम, युवक तालुका अध्यक्ष पनवेल नितीन कांबळे, विधानसभा उपाध्यक्ष पनवेल नवीन सोनवणे, कळंबोली शहर सचिव संतोष कांबळे, वडघर शहराध्यक्ष नितीन गायकवाड, तळोजा सदस्य लालू सोनावले, तळोजा विभाग सदस्य आत्माराम कदम, कामोठे सदस्य अरुण साळवे, कामोठे सदस्य शशिकांत चेंदवणकर, आतिफ तांबोळी, शहर सदस्य पनवेल विधित कांबळे, युवा सदस्य कामोठे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आंदोलनादरम्यान उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तसेच संविधानिक अधिकारांचे संरक्षण करण्याची मागणी करत शासनाने संबंधित निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपजातीय वर्गीकरण याविषयी माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने जेवढे तहसील आहेत, जेवढे प्रांत ऑफिस आहेत, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये हे अशा प्रकारचं जे उपवर्गीकरणाच्या विरोधात जे आंदोलन आहे ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर घेण्यात आलेलं आहे। त्याच धर्तीवर रायगड जिल्ह्यामध्ये माननीय जिल्हाध्यक्ष भाई नरेंद्रजी गायकवाड यांच्या आदेशानुसार पनवेल मध्ये देखील आम्ही मान्य तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। उपजातीय वर्गीकरण हे रद्द झालं पाहिजे, कारण 59 जाती ज्या आहेत ते 59 जातीमध्ये 13% विभागणी करणं आणि प्रत्येक या जातीमध्ये भांडणं लावून देणं हा जो प्रकार आहे तो सरकारने त्वरित बंद करायला पाहिजे। आणि म्हणून आम्ही या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या ठिकाणी सरकारला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। परंतु आज संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा संप असल्या कारणानं माननीय तहसीलदार या ठिकाणी उपस्थित नाहीत। तरी उद्या आम्ही पुन्हा या ठिकाणी येऊन तो निवेदन तर देणारच आहोत, पण आज आम्ही त्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रच जमलेलो आहोत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रभर उपवर्गीकरणाच्या संबंधित निदर्शने आंदोलन घेण्यासाठी सूचना दिल्याप्रमाणे आम्ही पनवेल विभागाच्या तर्फे आणि रायगड जिल्हा अध्यक्ष माननीय नरेंद्रजी गायकवाड यांच्या सूचनेनुसार आम्ही आज इथे एकत्रित जमलेलो आहोत। उपवर्गीकरण हा विषय भारतीय लोकशाही, भारतीय संविधान, एससी समूहाला संपूर्ण एकत्रित ठेवण्याचा डॉक्टर बाबासाहेबांचा मुख्य उद्देश असताना संपूर्ण आमच्या बहुजन समाज बांधवांमध्ये एक वैचारिक मतभेद निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न स्थगिती मिळाली पाहिजे, जेणेकरून या देशातील सगळे बहुजन समाज ज्या अनेक जाती आहेत ते एकत्र सुख समाधानी नांदलं पाहिजे, त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं मतभेद झालं न पाहिजे
आणि जे भारतीय संविधानाने जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणानुसार या येथील बहुजन समाजाचा संपूर्ण जनजातीचा उद्धार झाला पाहिजे हा बाबासाहेबांचा मुख्य उद्देश असताना तिथे मतभेद करण्याचे जे प्रयत्न चालू आहेत ते तात्काळ शासनाने या उपवर्गीकरणाच्या निर्माण करण्यामध्ये रद्द करावं अशी आमची रिपब्लिकन पक्षाच्या वतीने शांततेचं आम्ही विनंती करत आहोत आणि हे लवकरात लवकर उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे अशी आमची नम्र विनंती आहे. पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523.